आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घराघरात धपाटे आणि कापण्या हे आवर्जून बनवल्या जातात. कापण्या बनवताना छोट्याशा चुकीमुळे कापण्या अगदी कुडकुडीत तरी होतात किंवा एकदम चिवट अशा तरी होतात. कापण्या खुसखुशीत बनण्यासाठी पिठाचे आणि गुळाचे प्रमाण हे परफेक्ट असणे गरजेचं आहे. कापण्या बनवण्यासाठी साहित्य हे सेमच लागतं, परंतु बनवण्याची पद्धत बरेच जणांची वेगवेगळी असू शकते. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी गूळ विरघळवून घेणार आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी मी मिक्स केलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेणार आहे त्याच वाटीने गूळ आणि पाणी दोन्हीही समप्रमाणात घ्यायचं आहे. या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही, सतत ढवळत फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे तो पटकन विरघळला जाईल. फक्त 1 ते 1.5 मिनिटामध्ये संपूर्ण गूळ हा पाण्यामध्ये विरघळलेला आहे. पाण्याला अजिबात उकळी आलेली नाही. मंद गॅसवरती हा गूळ मी विरघळवून घेतलेला आहे. हे गुळाचं पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गरम पाणी असताना अजिबात पीठ मळायला घ्यायचं नाही. हे पाणी थंड झाल्यानंतर पीठ मळायला घेऊया. पीठ मळण्यासाठी इथे मी त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ पुरेसा होतो. त्यामुळे माप घेताना एकाच वाटीने घ्यायचे आहे. त्यानंतर छोटी पाव वाटी बेसनचं पीठ यामध्ये मी मिक्स करणार आहे. त्यानंतर सुंठ आणि बडीशेपची पावडर चाळून यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडंसं मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये आपण तुपाचं मोहन घालणार आहे. मोहन घालत असताना तूप अगदीच कडकडीत गरम करायची अजिबात गरज नाही. हलकं गरम झालं की तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेव्हा आपण तेलाचं मोहन घालतो त्यावेळेला तेल अगदी कडकडीत गरम करून यामध्ये मिक्स करत असतो. कापण्यामध्ये तेलाचं मोहन घातलं की कापण्या एकदम कुडकुडीत होतात. त्यामुळे तूप थोडंसं गरम करून यामध्ये घातलं की कापण्या खुसखुशीत व्हायला मदत होते. त्यामुळे कापण्या बनवत असताना कडकडीत तेलाचं मोहन न घालता 3 ते 4 चमचे तुपाचं मोहन करून घातलं की कापण्या अगदी खुसखुशीत होतात. सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप हाताने चोळून घ्यायचं आहे. पिठाला सगळ्या बाजूने तूप व्यवस्थित चोळून झालं की त्यामध्ये आपण बनवून घेतलेलं गुळाचं जे पाणी आहे ते गाळून यामध्ये मिक्स करायचं. गुळाचं पाणी मिक्स करताना नेहमी गाळूनच मिक्स करायचं, कारण गुळामध्ये कचरा असतो किंवा बारीक खडे असतात. कापण्याचं पीठ मळत असताना हे पाणी एकदम थंड असायला पाहिजे. गरम पाण्यामध्ये अजिबात हे पीठ मळायचं नाही. गुळाचं पाणी गरम असेल आणि त्यातच जर पीठ मळलं गेलं तर कापण्या चिवट होतात, खुसखुशीत अजिबात होणार नाहीत. त्यामुळे पाणी थंड झाल्यानंतरच हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ थोडंसं जास्त घट्ट वाटते, त्यामुळे मी अजून थोडंसं गुळाचं पाणी यामध्ये मिक्स करून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेते. 5 मिनिटानंतर कणिक व्यवस्थित झालेली आहे. अगदी घट्ट असा कणकेचा गोळा तयार आहे. या कणकेचा आपण भाकरीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा हुंडा तयार करून घ्यायचा आहे. पीठ घट्ट असल्यामुळे साईडने त्याला चिरा पडतात, त्यामुळे गोळा व्यवस्थित करून घ्यायचा. लाटल्यानंतर त्याला चिरा पडणार नाहीत असं व्यवस्थित एक गोळा तयार करून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एकसारखं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं लाटून झालं की त्यावरती आपण खसखस टाकून घ्यायची आहे. खसखस अगोदरच टाकल्यामुळे कापण्यांवरती व्यवस्थित बसली जाते आणि तेलामध्ये उतरत नाही. तेलाचा हात असल्यामुळे हाताला सगळी खसखस चिटकून बसते, त्यामुळे अगोदर मी चमच्याने पसरून घेतले आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित पसरवले. दोन्ही बाजूनी एकसारखी खसखस पसरून घ्यायची. खसखसीमुळे कापण्यांना चव खूप छान येते. खसखस लावून झाल्यानंतर अगदी एकसारखं होईल अशा पद्धतीने एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला कुडकुडीत अशा कापण्या बनवायच्या असतील तर ही पोळी एकदम पातळ चपातीप्रमाणे बनवली तर कापण्या एकदम कुडकुडीत होतील. आणि जर कापण्या खुसखुशीत अशा बनवायच्या असतील तर आपण भाकरीपेक्षा थोडंसं नॉर्मल जाड इतक्या प्रमाणात हे लाटून घ्यायचं. सगळ्या बाजूने एकसारखं होईल अशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर याच्या कापण्या कट करून घेऊयात.
कापण्या तळण्यासाठी तेल मीडियम गरम करायचं आहे. म्हणजेच कापणी टाकल्या अशी तळाला जाऊन बसली पाहिजे आणि नंतर हलके बुडबुडे येऊन ती कापणी फुगून वर येईल. मंद गॅसवरती दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. थोड्याशा जाड आकाराच्या कापण्या असल्या की अगदी टम्म फुगून त्या वरती येतात आणि त्यामुळे कापण्या अगदी खुसखुशीत होतात. कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. नाहीतर कापण्यांना वरून कलर लगेच डार्क होईल आणि आतून तशाच कच्च्या राहतील. त्यामुळे मंद गॅसवरती या कापण्या आपल्याला एकसारख्या दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या आहेत. मंद गॅस ठेवल्यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत अशा कापण्यात भाजल्या जातील. या प्रमाणात बनवलेल्या कापण्या ह्या कडक होत नाहीत, अगदी खुसखुशीत होतात आणि बरेच दिवस टिकतात. तर सगळ्या कापण्या अशाच पद्धतीने मी तळून घेतल्या आहेत. तर बघू शकता अगदी एकसारख्या रंगावरती टम्म फुगलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.